हे डुप्लिकेट बोगस स्थलांतरित मतदार आहेत तिथे आणि हे टाकले गेले. नागपूरमध्येही तेच आहे, पुण्यातही तेच आहे. आता माझ्या बाजूला दिव्याचे रोहिदास मुंडे आहेत. ते कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातली यादी घेऊन आले. दिव्यातलेच फक्त दिव्यातले 17,258 दुबार मतदार आहेत. डुप्लिकेट मतदार एकट्याच दिव्यामध्ये आहेत. म्हणजे अख्ख्या ठाण्यात महानगरपालिका हद्दीत कल्याण डोंबिवली हे टाकले गेलेले मतदार आहेत. ते आता प्रत्येक वॉर्डामध्ये पसरवले जातील, मतदान केलं जाईल. हा विषय गंभीर आहे असं निवडणूक आयोगाला वाटत नाही का? आणि डुप्लिकेट मतदार डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही हे सांगत असू ते का झक मारतात निवडणूक आयोगाला? डुप्लिकेट बोगस मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार जर ह्यांना नसेल, निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना, मग कशा करता ह्यांना पोचतोय आमच्या कराच्या पैशातून? हा साधा प्रश्न आहे. त्यासाठीच ही मीटिंग. व्हीव्हीपॅट का नाही? सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट असायला पाहिजे. लोकांच्या मनात काय शंका आहे का व्हीव्हीपॅट नाही? प्रत्येकाला मतदानाचा अधिकार जर मिळायचा असेल तर ऑनलाईनवरती जे काय मतदार नोंदणी आणि डिलिशन सुरू आहे, हा एक मोठा फ्रॉड भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनं सुरू केलेला आहे, मिंदे गटानं सुरू केलेलं आहे. हे थांबावं असं निवडणूक आयोगाला वाटत नाही. आणि हे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्याच्या गोष्टी करतायत. हे अत्यंत एक डर्टी प्रकरण आहे, अत्यंत घाणेरडं प्रकरण आहे. अशा तऱ्हेने या देशातल्या लोकशाहीला तिरडीवर टाकावं लागेल किंवा नवे टाकलेलीच अंत्ययात्रा सुरू आहे लोकशाहीची. नाही, पण राऊत साहेब, काल जे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटलं, एकमत दिसलं एका मागणीसाठी की सदोष आहेत मतदार याद्या, असं सगळ्या विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत या याद्या दुरुस्त होत नाही, मतदार याद्यांमधले घोळ मिटत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी एक मागणी समोर आहे. ही सामुदायिक मागणी आहे की मतदार याद्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेतली भगवद्गीता आहे. लक्षात घ्या, पवित्र आहे. मतदार यादी ही शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे, तर निवडणुका पारदर्शक होते. करेक्ट? आम्ही मतदार यादीला भगवद्गीतेचा दर्जा देतो लोकशाहीमध्ये. तीच जर अपवित्र अशुद्ध असेल तर तुम्ही कोणत्या आधारावर पारदर्शक निष्पक्ष निवडणुका घेणार? जोपर्यंत निवडणूक यादी, मतदार यादी ही स्वच्छ होत नाही, पारदर्शक होत नाही, निष्पक्ष होत नाही, हा सदोष निर्दोष होत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही. विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियेवरती आजही लोकांच्या मनात शंका आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे 40-45 जागांचा घोळ झाला, त्यात शंका आहेत. वाराणसीमध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी जिंकून आले, एका घरामध्ये 100 मतदार, आणि तो बाप आहे तो ब्रह्मचारी, धृतराष्ट्राचा बाप आहे का तो? अशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये हा गोंधळ मतदार यादीतला असताना तुम्ही निवडणूक आयोग काय करतो आहे? नाही, पण निवडणूक आयोगाची एकूण भूमिका अशी दिसते. निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली, एवढंच मी सांगतो. नाही, पण राऊत साहेब, त्यातला एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग म्हणतोय की विधानसभा निवडणुकीला जी मतदार यादी अंतिम झाली त्यावरच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जर असं झालं, या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची जी मतदार यादी आहे त्यावर जर मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांचं सदोष आहे, तर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे अशी मिळून भूमिका काय असेल? बघा, त्यासाठी आज साधारण 1.5 वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषद या सर्व नेत्यांची आहे. तिथे याच्यावरती आत्ता तुम्हाला उत्तर मिळेल. पण विधानसभेतली निवडणूक सदोष आहे, मतदार यादी सदोष आहे, हे स्पष्ट झाल्यावर, उघड झाल्यावर तुम्ही त्याच यादीचा आग्रह धरताय. पण पुन्हा या मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा डुप्लिकेट मतदार आलेले आहेत. जसे काल नाशिक असेल, आता दिव्याचे दाखवतोय आम्ही, मुंबईतल्या वॉर्डामधले आम्ही आकडे दाखवतोय. आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का? राजकीय कार्यकर्ते
आमची पदरमोड करून दिवस रात्र आम्ही काम करतो आहोत मतदार यादीवर. निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? भाजपची यंत्रणा वापरते निवडणूक आयोग. निवडणूक आयोग भाजपचा बटेक झालेला आहे. दुबार यादी संदर्भात आता तुम्हाला घोळ समोर आलाय का? येणाऱ्या काळात आधार कार्ड पण आणि माणसं पण शोधाची वेळ तुमच्यावरती येणार का? आणि येणाऱ्या काळात बॅलेट पेपर किती महत्वाचं असेल? जर तुम्हाला व्हीव्हीपॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल, मशीन्स EVM, तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. का घाबरताय तुम्ही? मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजे. मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजेत तुम्ही. हे पॅनल सिस्टीमचा काय संबंध आहे इथे? यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकास एक निवडणूक झालेली आहे, 1 to 1 अख्ख्या महाराष्ट्रात, देशात. हे फॅड आणलं कोणी? या भाजपवाल्यांनी आणलं घोळ करण्यासाठी. पॅनल सिस्टीम कसली? एका भागामध्ये 4-4, 5-5 नगरसेवक, एका भागामध्ये 4-4 नगरसेवक. लोकांनी जायचं कोणाकडे? नाशिकला 4चं पॅनल, ठाण्यात 4चं पॅनल. हा काय बकवासपणा आहे? निवडणूक ही एकास एक असते, समोरासमोर अशी, जी मुंबईत आपण करतोय. मुंबईत तुम्हाला शक्य नाही. प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाची आणि यांची धुळदाण होईल. हे अनेक वर्षांचा यांचा डाव आहे. निवडणूक एकास एक असायला पाहिजे. पॅनल सिस्टीम हा फ्रॉड आहे. विलास भोसले देखील सांगतात की मला मतदान बाहेरून पडलेले आहेत. 20,000 मतदार मी बाहेरून आणलं असं निवडून आलेले एक आमदार मिंदे गटाचा सांगतोय. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको का? 20,000 मतदार आणलं कुठून? आमची लढाई तिथेच आहे. विधानसभेला जे लाखो मतदार घुसवले गेले, 46 लाख, त्याच्यातल्या एका आमदाराने कबूल केलं मी 20,000 मतदार बाहेरून आणले. पैठणमध्ये आम्ही जे मतदार काढलेले आहेत ते 56,000 आहेत. हा 20,000पर्यंत आलेला आहे. पैठण मतदारसंघामध्ये 56,000 डुप्लिकेटने बाहेर आणलेले मतदार होते. आमदारांना निवडून आलेल्या 20,000चा आकडा दिला. राऊत साहेब, काल शिष्टमंडळात उद्धव ठाकरे होते आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले होते. त्यावरूनही काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्याच्यावरती काय पाहिजे प्रतिक्रिया? तुम्हाला कशा करता असायला पाहिजे? नाही, किती माजी मुख्यमंत्री जातात मंत्रालयामध्ये, पदावरून दूर गेल्यावरती? शक्यतो जात नाही. मुख्यमंत्री असताना ते जातात. आता हे बघा, हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला जर महाराष्ट्र सुखानं नांदवायचं असेल तर हे लोक काय बोलतात? ह्यांनी काही केलेलं नाही. हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? संजय राऊत कोण? बरोबर ना? त्यांना जर या महाराष्ट्र राज्याचा 25 वर्ष खासदार असलेला माणूस माहीत नसेल तर त्यांना त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. जो माणूस या राज्यामध्ये 4 वेळा खासदार झालेला आहे आणि युतीमध्येही झाला त्यांच्या आणि नंतरही झाला, तर ही बकवासगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करतोय तर यांची तुम्हाला मानसिक लेवल काय आहे हे कळून घ्यायला पाहिजे. उद्या आम्ही म्हणू ना मोदी कोण? आम्ही मोदींना उत्तर देतो, आम्ही अमित शहाना उत्तर देतो, आम्ही देवेंद्र फडणवीसना उत्तर देतो. आम्ही असं विचारत नाही हा कोण तो कोण. तुमचं अस्तित्व आहे, शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहणार, आणि तुमच्या छाताडावर आम्ही बसणार. देवेंद्र फडणवीस हे लिहून ठेवा. मविया जी आहे ती पराभवाच्या मानसिकतेत गेल्या असल्यामुळेच ती अशा प्रकारे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते असं बावनकुळे यांचा टोला लागवलेला आहे. हे बघा, बावनकुळे असं म्हणत आहेत की उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला 51% मतं मिळणार आहेत. हा कुठनं आणला आकडा त्याने? याचा अर्थ 51% घोटाळा त्याने करून ठेवले. हा 51% आकडा आणला कुठून? अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका घोषित व्हायच्या आहेत, आणि बावनकुळे म्हणतात आम्हाला 51% मतं मिळणार आहेत आमच्या आघाडीला का युतीला. ह्याच्यावरती आम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा मग हा पराभवाच्या मानसिकतेत, तो पराभवाच्या मानसिकतेत. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मग पराभव कोणाचा होतो आपल्याला कळेल. चला, थँक्यू. अरे सोडाव शिंदे, बोले क्या है? होटल का जो एक घोटाला फिर से सामने आया है थाने के दीवा इलाके से, किस प्रकार से? पूरे महाराष्ट्र से घोटाला सामने आ रहा है. नासिक में 3.5 लाख बोगस डुप्लीकेट वोटर्स. मेरे साथ मिस्टर हमारे रोहिदास जी मुंडे हैं, हमारे पार्टी के वहाँ के नेता.
17,000 डुप्लीकेट वोटर्स है कल्याण ग्रामीण में, दिवा कॉन्स्टिट्यूंसी में, नागपुर में है, पुणे में है, मुंबई में है। हमने चुनाव आयोग से कहा है भाई आपका ये काम है, जब हम आपके पास हमारी कंप्लेंट लेके आते हैं तो आपका काम है, तो बोल रहे नहीं हम डिलीट नहीं कर सकते, तो डिलीट नहीं कर सकते तो बोगस फ्रॉड डुप्लीकेट वोटर्स होल्ड करेंगे? ये चुनाव आयोग का काम है? चुनाव आयोग का काम है निष्पक्ष तरीके से चुनाव कराना, लोकतंत्र को बचाना, संविधान की रक्षा करना। और आप कहते हो जो डुप्लीकेट वोटर है हमें मालूम है, लेकिन हमें निकालने का अधिकार नहीं है, तो उनसे हम क्या उम्मीद कर सकते हैं ऐसे लोगों से? विधानसभा घूमरे में देखिए कहा गया है कि अरे एक एमएलए है यहाँ चुनकर आया है सत्ताधारी पार्टी का पैठन से, वो खुलेआम बोलता है कि मैंने चुनाव कैसे जीता, तो मैंने 20,000 वोटर्स को बाहर से लाया। क्या वो 20,000 वोटर का नाम लिस्ट में था? अगर लिस्ट में था तो कैसे आ गया? क्या चुनाव आयोग को उस बारे में संज्ञान लेने की ज़रूरत नहीं पड़ी? ऐसे चुनाव आयोग के ऊपर हम कैसे विश्वास रखेंगे? एक विधायक बोल रहा है कि मैंने बाहर से वोट लाकर चुनाव जीता है और चुनाव आयोग सोया पड़ा है। थैंक यू। सर शिवसेना मदद लेकर दिवाली के लिए